हाय. तर आज संडे आहे आणि आज मी घरीच आहे. तुम्ही इथे बघू शकता की थोडे माझ्या बाजूला डबे बिबे सगळे आहेत. हे माझे आरीवर्कचे डबे आहेत ज्याच्यामध्ये खूप सारं सामान आहे. ठीक आहे, इट्स लाईक स्टोन आणि ते सगळे आहे इथे. आणि मी इथे आता आरीवर्क करायला बसलेली आहे. हे चालूच आहे माझं. मी तुम्हाला बोलली होती मी फुलपाखरू बनवणार आहे. ते फुलपाखरूचं काम चालू आहे आणि आज जर पूर्ण झालं तर मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत दाखवेल. आज मम्मी पण नाही आहे घरी, रिथान्या नाही आहे, गावी गेल्या आहेत दोघीजणी, माझ्या कझिनचं लग्न आहे म्हणून. तर हां, आणि काल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकले नाही लाईक शॉपिंग करतानाचा जे स्नॅक्स आयटम घेणार होते. माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. आणि खरं का ते दुकान ना पटेल नाही आहे, ते राजेश आहे. राजेश फरसान म्हणून घाटकोपर इथला खूप फेमस दुकान आहे. तुम्ही तिकडून ॲक्च्युली खरंच ते घरी बनवलेलं असतं. घरी म्हणजे त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे आणि जे खूप चांगलं बनवतात. त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. तुम्ही तिकडून पाहिजे ते घेऊ शकता. आणि हां, आज आपण आपला आरीवर्क पूर्ण करणार आहोत. माझ्याकडे अजून कोण नाही आहे कॅमेरामॅन, त्यामुळे मी एका हाताने धरून एका हाताने आरीवर्क नाही करू शकत, कारण का त्याच्यामध्ये दोन्ही हातांचा उपयोग असतो. त्यामुळे मी ट्राय करेल जर कोणी मला भेटलं की व्हिडिओ कॅमेरा धरून मला हे काय म्हणतात ते व्हिडिओ माझा प्रॉपर शूट करू शकेल आणि मी प्रॉपर आरीवर्क दाखवू शकेल की मी कशी करते ते. पण ठीक आहे, जर कोणी नाही भेटलं तर मी कोणाला तरी पकडेलच. पण मी आज तुम्हाला नक्की दाखवेल की आरीवर्क कसं करतात ते. टिल द टाइम स्टे ट्यून. हाय गाय सर, मी इथे भाजत आहे नाचणी. ठीक आहे, आम्ही काही नाचणी खात नाही, पण अरिधान्याला भरडी म्हणजे सकाळचा नाश्ता हा नाचणीची भरडी असते. तुम्ही बघू शकता इथे मम्मींनी पहिली नाचणी आणली आहे, ती पूर्ण अशी साफ केली आहे, मग तिला धुतलं आहे आणि तिला असं 2 दिवस सुकवलं आहे. म्हणजे धुवून तिच्यामधलं तिला सुकवून प्रॉपर अशी सुकवली आहे पूर्ण. आणि ती आता मी भाजती आहे. भाजल्यानंतर मी हिला वाटणार आहे. आज मम्मी आणि रिथान्या गावी गेले, तुम्ही मला सकाळी सांगितलं आहे. ही भाजली आहे नाचणी, तिला मी आता हिला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे हे. आणि मग रोज सकाळी दुधामध्ये, बाकी तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम वेलची ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे घालायचे ते घालू शकता. मी नाही वापरत, कारण का ना ड्रायफ्रूट्सने कधी कधी ते मग ते जास्त काळ टिकत नाही. ही जर तुम्ही अशी साधी भाजली ना तर ही 2-2, 3-3 महिने त्याची पावडर राहते. ठीक आहे, नाचणीचं पीठ राहतं. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये काही हे टाकलं लाईक हे म्हणतात ना काय बोलतात त्याला, बदाम किंवा काजू, तर मला माहीत नाही ते जास्त दिवस राहील की नाही, आणि मग ते खराब व्हायचे चान्सेस मला वाटतात, म्हणून मी ना जास्त त्याच्यामध्ये टाकत नाही. पण सकाळी तुम्ही ही दुधामध्ये दूध आणि पाण्या मिक्समध्ये नाचणी करू शकता आणि त्याची भरडी बनवून प्रॉपर भरडी बनवून तुम्ही ती लहान मुलांना देऊ शकता. रिथान्या आता 2 वर्षाची होईल मार्चमध्ये. तरीही मी तिचं हे नाचणी सत्व ती जेव्हा 6 महिन्याची झाली तेव्हापासून चालू केलं होतं आणि आता पण आहे. आणि ते कमीत कमी ना तुम्ही 3 ते 4 वर्ष लहान मुलांना द्या, जेणेकरून त्यांची हाडं मजबूत होतात. आणि नाचणी तुमच्या शरीरासाठी खूप चांगली असते आहे आणि ती प्रत्येक सीझनमध्ये राहते. तुम्ही नाचणीचे लाडू बनवून खाऊ शकता. मी याचे लाडू पण करणार आहे रिधानसाठी, त्याचा पण मी व्हिडिओ शूट करेल. पण आता सध्या तरी रिधाण्यासाठी ही नाचणी मला बनवते आहे. दाल खिचडी. मी कांदा लाईक हे सगळं चिरून घेतलेलं आहे आणि इथे फोडणी दिली आहे जिरी मोहरी आणि थोडासा लसूण परतवते मस्तपैकी. आता याच्यामध्ये त्याला मस्त कढीपत्ता आवाज येतो आहे तड. आणि आता मिरच्या मी थोडा टाकते, कारण का मी आता याच्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर पण. फोडणी अशी मस्त झाली, तडतडली पाहिजे ना. मी टाकला आहे याच्यात कांदा. 2 काम एकसाथ नाही करू शकत, त्यामुळे पहिला कांदा टाकला आहे आणि मग व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केला आहे. आता मी टाकते टमॅटो. मागे रिदानचा आवाज येतोय, तो माझ्या पप्पांबरोबर व्हिडिओ कॉलवरती बोलतो. पप्पा पण गावी गेलेत माझे. सो त्या दोघांचं आजोबा आणि नातवाचं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे. याला ना घाई असते फोन ठेवायची रिधानला. मस्तपैकी कांदा टमॅटो परतून घ्यायचं. मी थोडंसं आता मीठ टाकते, जेणेकरून कांदा थोडा लवकर सॉफ्ट होईल आणि लवकर परतवला जाईल. मस्तपैकी भाजला आहे. तर आता मी याच्यात टाकणार आहे थोडीशी हळद, नावालाच, जास्त नाही. ही 2 मिनटं बच्चा आले मी.
थांब जरा बाबू, आले मी. 1 चमचा धना पावडर, थोडीशी वरती घरची धना पावडर आहे त्यामुळे तिचा वास पण छान येतो. धना पावडर 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर. जास्त नाही, मिरची जास्त तिखट नाही आहे कारण का घरात लहान मुलं आहेत त्यामुळे आपण मम्मीनी मिरची जास्त तिखट केली नाही आहे. पण त्याच्यामध्ये ना कलरची मिरची पण आहे त्यामुळे ती तिखट नसली तरी कलर छान येतो ह्या मिरचीचा. आता हे असं मस्तपैकी भाजले आणि याचा सुवास पण एकदम छान असा सुटला आहे धना पावडर आणि मिरचीचा एकत्र. याला मी जास्त परतवणार नाही आहे, 2 मिनटं असं परतवेल. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर मस्तपैकी, अशी छान अशी कोथिंबीर. मला कोथिंबीर जास्त आवडते जेवणात. कोथिंबीरचे फायदे पण चांगले असतात आणि ते दिसायला पण छान दिसते. आता हिला असं 2 मिनटं असंच राहू दे. तोपर्यंत मी झाकणं लावून घेते बरण्यांची आणि त्यांना तुमच्या जागेवरती ठेवून देते. याला मस्तपैकी असं मसाला मस्त हे झालं. तुम्ही आता याच्यात टाकणार आहे डाळ. ही डाळ तुम्ही बघू शकता. आता मी टाकणार आहे ह्या मसाल्यामध्ये डाळ. मी घट्टच ठेवली, डाळीमध्ये मी जास्त पाणी नाही ठेवले. एकदम घट्ट डाळ. आता मी आता चवीनुसार पाणी टाकेल, म्हणजे जसं लागेल तसं, जसं भातामध्ये बसेल तसं. पण ही अशी घट्ट डाळ एकदम केली मी. ओ बच्चा आले. आता टाकलं आहे डाळीमध्ये थोडंसं पाणी, जे मी पहिलंच गरम करून साईडला ठेवलं होतं. अशी ही झाली आहे आपली डाळ. आता याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे भात आणि वरतून देणार आहे तुपाची फोडणी मस्तपैकी. टाकला आहे आपला शिजलेला भात, जो मी फक्त 80% शिजवला होता. आता याच्यात टाकला आहे तो, आता फुलला आहे मस्तपैकी. आणि ही तयार झाली आहे घरची दाल खिचडी. मला माहिती आहे ही काय एवढी वाव नाही आहे, बट ठीक आहे, तुम्ही खाऊ शकता घरच्या घरी बनवलेली दाल खिचडी. आणि मला भात टाकतानाचा व्हिडिओ नाही काढता आला कारण का भात टाकणार कशी आणि मिक्स कशी करणार, म्हणून मी फोन साईडला ठेवून टाकून दिला भात.